Snow. One. Snow. One. And then one. 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 Up. One. Push up. Raise. Two. And then हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आता वाजून गेले 11:15. आज आहे रविवार. आज एकदम आरामाचा दिवस आहे आणि आरामाच्या दिवसाचा आधी पुढे सगळं काही दाखवण्याचा आधी प्लीज सबस्क्राईब करून द्या. ते लाल बटन त्याला दाबून द्या. आपलं मिशन आता पुढचे काही दिवस 100K पूर्ण करण्यावर आहे. आणि एवढा आवाज काय येतो टीव्हीचा, बिकॉज नेटफ्लिक्सचे व्हिडिओ बघणं चालू आहे. दादा ते बघतोय आणि वहिनी स्नोईला सांभाळतात. ॲटमॉस्फिअर एक नंबर आहे. पाऊस पडू शकतो आज असं वाटतंय मला. आणि कोणीतरी आमचे मित्र दुसऱ्या सोसायटीमध्ये चालले तट्टर राहायला. त्यांचं सामान वगैरे चाललं आहे आणि सुट्टीच्या दिवशीच ते होऊ शकतं. ते पण आज प्रूव्ह झालंय. वातावरण बघून असं वाटतंय की प्लीज देवा आज तरी पाऊस पाड, कारण की खूप दिवस झाले पाऊस आलेला नाहीये. आणि यस, सगळ्यात आधी हे सगळं सांगायचं आधी मला चहा ठेवायचा आहे. आणि आज रविवार आहेत, आज स्पेशल नाश्ता आहे. लेट मी शो यू. आणि आपण आपल्या हाताचा चहा पिणार, बाहेर न जाता घरीच आपण सगळे कार्यक्रम करणार आहेत. वहिनींनी मस्त इडली बनवली. आज इडली खाणार, त्यासोबत एक कढी आणि त्याच्यासोबत हे बघा मी ऑलरेडी काढून ठेवलं होतं भांडं. आता आपली चहा ठेवतो. ती चहा होत नाही तोपर्यंत तुम्ही अजून एकदा परत सांगतो सबस्क्राईब करून द्या, ठीक आहे. मी चहाचा एक वेगळा नुसका सांगतो, बिकॉज माझं याच्या आधी ना 2-3 वेळेस चहा आहे ना नासून गेली आहे, म्हणजे खराब झाली. ते का मी काय करायचो, आधी चहापत्ती टाकायचो, साखर टाकायचो आणि मग ते उकडल्यानंतर मी अद्रक टाकायचो आणि त्याच्यानंतर लगेच दूध टाकून द्यायचं, त्याच्यामुळे ते फाटून जायचं. आता काय करतो मी, अद्रक आधी टाकतो, त्याच्यानंतर चहापत्ती, साखर या सगळ्या गोष्टी टाकतो आणि त्याला एकदम कमी आचवर, म्हणजे एकदम कमी गॅसवर त्याला उकडतो आणि 5 ते 7 मिनिटं राहू देतो. त्याच्यानंतर दूध टाकतो. दूध टाकल्यानंतर त्याला परत कमी याच्यावरच हे करतो आणि मग 10-15 मिनिटात आपली चहा एकदम रेडी होऊन जाते. आणि असली भारी लागते ना, जस्ट वाव, एकदम सोपं आहे. आणि मला काही येत असेल सगळ्यात भारी ते म्हणजे चहा येते. कोणी रेडी असेल ऍक्सेप्ट करायला ह्या स्किल सोबत तर प्लीज DM मी. स्ट्रॉबेरीचा ज्यूस पण बनवलाय, पण हे न पिता मी हे पिणार आहे. मी लॉयल आहे माझ्या चहासोबत. मी कधी दगा देणार नाही चहाला. जरी इथं स्ट्रॉबेरी शेक येऊ द्या, कुठलाही शेक येऊ द्या, काही येऊ द्या, पण चहा एकच चहा. कहानी है तुझसे मेरी, है तुझसे बंधे सांसें. झाला आपला नाश्ता रेडी. नाश्त्याची प्लेट आहे, त्याच्यात इडली, कढी, मी थोडीशी खारी घेऊन घेतली चहासोबत खायला. असं सिंपल आणि सॉर्टेड आपला रुटीन असतं. मला असं खाली बसायला ह्याच प्लेसवर नाश्ता बनवून जेवण करायला आवडतं आणि असं समोर आपला टॅब असतो, काहीतरी बघायचं आपलं आवडतं आणि हा जो मी टाइम आहे तो एन्जॉय करायचा. बाहेरचा किती नाश्ता करा, काही करा, किती मोठ्या ठिकाणी जा, काही मजा नाहीये. बट घरचा असा सॉर्टेड जेव्हा नाश्ता असतो ना, मजा होऊन जाते. बाहेरची वेगळी मजा आहे, घरची वेगळी मजा आहे, पण घरचं आणि बाहेरचं कंपॅरिझन कधीच होऊ शकत नाही. वाजूमध्ये 3:15. जस्ट अंघोळ वगैरे करून रेडी झालो आणि बाहेर जोरचा आवाज येतो. मला समजून गेलं होतं की पाऊस येतो बाहेर. आणि आपण, तुम्ही बघितलं असेल ब्लॉग स्टार्ट करायचा आधीच आपण एक देवाला प्रार्थना केली होती, प्लीज पाऊस येऊ दे, बिकॉज खूप दिवसापासून पुण्यात पाऊस नाहीये. आणि आता आलाय तर वाव, कसला भारी. लेट मी शो यू. क्या बात आहे. वा 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 वा, गजब. एवढं बरं वाटलं ना पाऊस बघून. जसाही पावसाचा आवाज यायला लागला ना मोठमोठ्याने, की समजलं की आता पाऊस आलाय. हा, मन असा आतून खुश झालं. ब्लॉगिंग के चक्कर में सब वल्ला हो जाएगा भैया, साइड ले लो इसको. गजब. आणि अजून एक गोष्ट म्हटलं, आंघोळ वगैरे करून आता रेडी हो, पाऊस वगैरे बंद आहे तर बाहेर जाऊ म्हटलं. मला ॲक्च्युली नवीन जॉब स्टार्ट झाला ना, त्याच्या आधी म्हणजे नवीन जॉब स्टार्ट करायच्या आधी मला उज्जैनला जायचं होतं, महादेवांचे दर्शन घ्यायला, महाकालेश्वरांचे दर्शन घ्यायला. पण इतकं घाईत झालं सगळं, टाईमच नाही भेटला. मी नवीन जॉब पण जॉईन करून घेतला आणि आता असं ठरवलं की तिकडे नाही तर आपलं जे मम्मी आणि परीसोबत मी महादेवांच्या मंदिरात गेलेलो इथं आपल्या घराजवळ, तिथं जाऊन म्हटलं महादेवांचे दर्शन घेऊन त्याच्यानंतर गिरिधर वगैरे जाऊ, चहा वगैरे पिऊ आणि आपला प्लॅन जो कंटिन्यू करू. बाहेरून बघितलं तर जोराचा पाऊस, पण याचा पावसाला काही फरक नाही पडणार. अजून चांगलं होईल की आपण पावसात राईड करून येऊ. आपण मोठ्या गाडीत जाऊ, कुठली तरी आपली गाडी घेऊन जाऊ, ती राईड पण होईल पावसात, आपले दर्शन पण होऊन जातील महादेवांचे, गिरिधरला पण जाता येईल आणि आपला जो दिवस आहे तो सॉर्टेड होऊन जाईल. बस याची वाट बघत होतो आणि फायनली पाऊस आला. आत्ता बरं वाटतंय. लगे तुझ संग हर एक लम्हा खोने जाऊं मैं तुझे कहीं, कहानी है तुझसे.
चलो भैया आपण ऑलरेडी झालोत ऊपर से लेके नीचे तक. मला माहिती नाही मी एवढा रेडी का झालोय. बाहेर पाऊस पडतोय, मला मंदिरात पण जायचंय, आपल्याला बाहेर राईड करायला पण जायचंय. पण असं आज मूड झाला, मूड चांगला असतो तेव्हा आपण असे रेडी होऊन बाहेर निघून जातो. सो पटकन जाऊयात, पाऊस बंद व्हायचा आधी आपली राईड करून येऊ आणि ज्या बाकीच्या गोष्टी ठरवल्यात त्या पण करून येऊ. टास्क जास्त मोठा नाही, फक्त इथून तिथपर्यंत जायचं. आणि आज आपण आपली जी गाडी आहे ती बाहेरून आतून एकदम त्याला साफ करायला लावली. आता आतून बघू, बिकॉज जेव्हापासून गाडी घेतली ना तेव्हापासून ही गाडी आतून धुतली नव्हती. हे भगवान, तेव्हापासून आतून धुतली नव्हती. तर आज आतून पण गाडी एकदम रापसिक बघा दिसते तुम्हाला. तुझसे बंधी सांसें मेरी लगे तुझ संग हर एक लम्हा खो न जाऊं मैं. मला खरंच माहिती नाही मी शूज का घातले होते, बट माझी इच्छा होती म्हणून घातले होते. आता ते काढून माझ्यासोबत रोहित पण आहे. आधी जाऊयात मंदिरात, दर्शन घेऊयात आणि परत आपण गिरिधरला जाऊ. मस्त वातावरण आहे, चहा प्यायला मजा येईल. आणि बघा लोक किती मस्त बसले तिथं आणि एन्जॉय करता येतं पाऊस. चलो 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 चलो. में कहीं रातों में करवटे बदलते अब नींदों से समझौता कर लिया. वर बघ वर, हसू नको ना रे, एकदम ऍटिट्यूड पाहिजे. चेहरा कसा ओके ओके ऍक्शन. आमचे म्हणजे 15-20 मिनिटं झाले आम्हाला महादेवांचे दर्शन घेतले, मधोबांचे दर्शन घेतले आणि आम्ही इथे एक रील शूट करत होतो. एक छोट्या रील मध्ये माझी असली हालत डाऊन झाली ना. माझं कसं आहे ना, असं स्माइली फेस आहे. मला ते ऍटिट्यूड हे स्लोमो ते आपल्याला जमत नाही. त्याच्यामुळं असली हालत डाऊन झाली. मला दिसत चेहरा एकदम पावसाच्या वातावरणामध्ये मी घामेघाम झालोय. जस्ट इमॅजिन किती वाट लागली असेल माझी एक रील काढण्यासाठी. ती रील तुम्हाला इंस्टाग्रामवर भेटून जाईल. आणि अजून एक रील दाखवायचा होता मला इकडचा, पण आम्ही ते रील मध्ये बिझी झालो म्हणून काय दाखवता नाही आला. बट इथं तुम्ही येऊन उभे राहू शकतात, मस्त एन्जॉय करू शकतात. अशी नदी वाहते, पाऊस पडतोय, झाडं आहेत, बिल्डिंग्स आहेत आणि एक नंबर वातावरण आहे. आता इथून आम्ही जाणार डायरेक्ट गिरिधर, चहा पिणार, काहीतरी खाणार आणि मस्त शांततेत बसून चिल करणार. बिकॉज इथं जी माझी रोहितने हालत टाईट केली, एक रील आहे फक्त, एक रील, नॉर्मल रील. आपण एवढा मोठा ब्लॉग बनवून घेतो, पण एक रील मध्येच माझी हालत फुस झाली. पण मजा आली, नवीन एक्सपिरियन्स होता, काहीतरी नवीन होतं. इंस्टाग्रामवर जा नक्की आणि फॉलो करा आणि सांगा मला की रील वगैरे कसं आहे, अजून बनवू शकतो का, अजून सजेशन देऊ शकतात तुम्ही. सो कमेंट मध्ये ते लिहा नक्की. आणि अजून चौथ्यांदा मी रिमाइंडर देतोय, सबस्क्राईब करून जा. 100K लवकर करायचे, ठीक आहे. रोहितला म्हटलं परत व्हिडिओ स्टार्ट कर. देवाची पण लीला आहे ना, ती अपरंपार आहे. आपल्या इथे एवढा भयंकर पाऊस होता आणि आता मी बालेवाडी हायस्ट्रीट जवळ आहे. एक थेंब पाणी नाही, एक थेंब. हे बघा रस्ते एकदम कोरडे आहेत आणि आम्ही एवढ्या पावसात रील शूट केलं, व्हिडिओ शूट केला. ती वेगळीच मजा होती. बट हार्डली किती 1 किलोमीटर पण नसेल. हार्डली आम्ही जिथं त्या मंदिरात गेलेलो ना, महादेवांच्या मंदिरात, तिथं हे अंतर 1 किलोमीटर असेल, 1-1.5 किलोमीटर असेल जास्तीत जास्त. एक थेंब पाणी नाही, एक थेंब. म्हणजे विचार करा तुम्ही. आणि अजून एक स्कॅम जो आपल्यासोबत नेहमी होत असतो, हेअरकट केला काल, एकदम हिरो सारखा बनवून आलो होतो आणि आता जैसे ते जब आए मुझे स्नोईचा आज पशारा बघा, पशारा. हे दिसतंय ना तुम्हाला, हे सगळं स्नोईचे खेळणी आहेत. आणि त्यातनं ते सांगितलं ना तुम्ही, ते सगळे द्यायचे म्हणजे वहिनी बोलतात की दे, फेकून दे, टाकून टाक कुठंतरी. तशी इच्छा नाही होणार. खेळणी नाहीत मग काय ते तुटल्यात ना. अच्छा, खराब झालेले. हा बरोबर आहे. नाही मग ते आपण डस्टबिन मध्येच टाकून देऊ, सगळे फेकून देऊ. आता तुम्ही बघितलं असेल मागची क्लिप डायरेक्ट गिरिधरची. गिरिधर नंतर येऊन इतका वैताग आलेला, बिकॉज ट्रॅफिक खूप होती आणि पाऊस पण चालू होता. त्याच्यानंतर आलो, सोबत खेळलो. आता परत पार्सल घ्यायला गेलो होतो. एडिटिंगचे कामं भरपूरशी पेंडिंग आहेत, मी ते करेल मे बी. बाहेर जाणार नाही, बाहेर टिप 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 पाऊस चालू आहे. आणि बघूया जे काय असेल. आधी खाऊन घेऊ, भूक लागली मला. आणि येस, ॲज ऑफ नाव हेच प्लॅन आहे. शोनी कशाला एवढीशी जागा ट्री मध्ये जायचंय. भयंकर त्रास द्यायला लागली पोरगी, जशी जशी मोठी होते ना. बट असो, जेवण घेऊ आता. को मैंने पागल कर लिया. काय चालू चोनी काय करताय बेटा? ये कशाची प्रॅक्टिस करताय? गुलाबी चाळी दिसते इथं टीव्हीवर. अच्छा, ओ बता दिया. ओ नो, ओ तू कोरियोग्राफ करते का? हा, तू स्टेप सांगते काय ना? एखादी स्टेपचं दाखवा आम्हाला. हा,
अब हाल तो बेहाल है, मेरी जिंदगी का सवाल है।